नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो की या ठिकाणी एक ढगांचा प्रवाह आहे. उत्तर भारतामध्ये एक हलकासा WD आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेला एक हलका कमी दाब आहे. सध्या काही सिस्टम अस्तित्वात आहेत आणि आपण बघतो की साधारणपणे या सर्व वातावरणाचा रंगीत प्रभाव कसा भारताच्या उपग्रही छायाचित्रावर दिसतोय. गुजरातपासून मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग आणि काही प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये याचा प्रभाव आहे. महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वरूपात किरकोळ ढगाळ परिस्थिती दिसते आहे. काल उशिरा प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार भारतीय हवामान खात्याकडून उत्तर भारतामध्ये बहुतांश राज्यांमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आलेली होती. त्याचबरोबर अति उत्तरेला जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता बर्फवृष्टी संदर्भातला. त्यानंतर काही राज्यांमध्ये म्हणजे बिहार असेल, झारखंड, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि उत्तराखंडमध्ये धुक्यासंदर्भातला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. इतर अनेक राज्यांमध्ये धुकं आणि थंडी असा एकंदर प्रकारचा अंदाज देण्यात आलेला होता. आज 22 तारखेला हाच अंदाज राजस्थान वगळता पुढे सातत्य टिकून राहील असं दिसतंय आणि महाराष्ट्र यामध्ये येत असल्यामुळे महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी राहील. आपण जेव्हा महाराष्ट्रातील थंडीची परिस्थिती बघतो AGFS मॉडेलनुसार, तेव्हा अजूनही महाराष्ट्रामध्ये थंडीस अनुकूल परिस्थिती आहे. बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये पुढे सातत्य ठेवून राहणार आहे. थंडीची लाट हलक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 28 तारखेपर्यंत राहणार आहे. 28 नंतर 29, 30 आणि 31 तारखेपर्यंत पुढे थंडी कमी होईल असा अंदाज आहे. उत्तर भारतामध्ये मात्र थंडीची लाट कायम असणार आहे. जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागामध्ये एक WD सक्रिय झालेला आहे आणि त्याचा प्रभाव आणखी 2 दिवस राहील. त्यानंतर मात्र याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. पुढे 29-30 तारखेला पुन्हा नव्याने WDची शक्यता आहे. त्याच दरम्यान अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान सुद्धा एक हलक्या कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता शेवटच्या 2 दिवस म्हणजे 30-31 तारखेला डिसेंबरच्या आहे. आपण या मॉडेलच्या माध्यमातून अगदी 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 जानेवारीपर्यंत जरी अंदाज बघितला तर मग पूर्वेकडील म्हणजे पूर्व भारतातील काही राज्य असतील जिथे WD पोहोचणार आहे. उत्तर भारतामधील काही राज्य या ठिकाणी WDचा प्रभाव राहणार आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला पावसाची शक्यता आहे. थोडंफार वातावरण हे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ राहू शकतं अधूनमधून असा अंदाज आहे. आणि दोन्ही समुद्राच्या अंतर्गत भागात बाष्पयुक्त ढग आहेत, परंतु त्याचा भारतीय हवामानावर फार तुरळक प्रमाणात परिणाम होईल. आपण या मॉडेलचा आठवडाभरचा CFS मॉडेलचा आठवडाभरचा जेव्हा अंदाज पुढचा बघत असतो, नजर टाकत असतो, तेव्हा आपल्याला दिसते की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान अंदमान समुद्राच्या दक्षिणेला एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र भविष्यात विकसित होऊ शकतं असा पुढील आठवड्याचा अंदाज आहे. जानेवारीच्या मासिक अंदाजामध्ये WDची सक्रियता वाढते आणि बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात थोडं वातावरण निर्मितीचा संभव वाढतोय. बाकी अंदाजात बदल नाही आहे. मात्र आपण बघतो की फेब्रुवारीपासून अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातही आणि दोन्ही समुद्रातही पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. आणि आपण हा अंदाज साधारण जेव्हा मार्चपर्यंत बघतो तेव्हा मध्य भारताकडे थोडं गारपिटीचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे. महाराष्ट्रावर जरी सध्या त्याचा परिणाम दाखवला जात नसला तरी भविष्यामध्ये या वातावरणात बदल होईल. मे महिन्यासंदर्भातील अजून अंदाज निश्चित नाहीत.
मात्र आपण कॅन SIPS मॉडेलचा अंदाज घेतला तर एप्रिल आणि मे मध्ये पावसाचा अंदाज दिला जातोय आणि विशेष म्हणजे हा अंदाज दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा वातावरण पुन्हा रिपीट होतंय की काय यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. आपण बघतो की साधारणपणे ECMWF मॉडेलनुसार पुढील 15 दिवसाचा धावता अंदाज आपण या मॉडेलच्या आधारे घेत असतो आणि आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WD आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान समुद्रात हलका कमी दाब या पलीकडे फारसं वातावरण भारतीय भूभागावर नाही आहे. परंतु एक बदल आपल्याला या ठिकाणी आता दिसू लागला आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात काही राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते. अगदी गोव्यापर्यंत ढगाळ परिस्थिती येऊ शकते. दोन्ही समुद्रात बाष्प वाढतंय या बाबी देखील आपल्याला निरीक्षणात घेणं आवश्यक आहे. सध्या थंडीचा अंदाज जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितला तर थंडी कमी झालेली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. त्यामुळे तापमान हे सरासरीच्या थोडं वरती असल्यामुळे थंडी केवळ आपल्याला जाणवेल, परंतु फार थंडीचा कडाक्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रात दिसणार नाही. थंडीत बऱ्याच प्रमाणात घट होताना या ठिकाणी दिसते. त्यामुळे वातावरणीय फार विशेष बदल आपल्याला या ठिकाणी संभावत नाही. महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती, अति उंचीवरील ढग आहेत जे थंडीवर परिणाम करत आहेत आणि साधारणपणे ही ढगाळ परिस्थिती अधूनमधून राहील, परंतु याच्यातून पाऊस येईल का अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु पावसाचे ढग नाही आहेत, अति उंचीवरील ढग आहेत. थंडीवर केवळ ते थोडेफार परिणाम करत आहेत आणि हळूहळू आता आपल्याला एक दिसतंय की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जे राज्य आहेत या राज्यांमध्ये थोडी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग वाढतील, परंतु प्रत्यक्ष पाऊस असणार नाही, परंतु ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. या काळात ती ढगाळ परिस्थिती केवळ पिकांवर रोगराई वाढवते, या पलीकडे त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे एकूणच आपण या अंदाजावर लक्ष ठेवून असणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.